तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही प्रमाणामध्ये आता आनंदाची बातमी असणार आहे, कारण लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे प्रलंबित हप्ते जमा होणार आहेत. आता हे कोण म्हटलंय? तर हे म्हटलं आहे आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी. परंतु आता हे पैसे नक्की जमा कोणाला होणार, तसेच त्या नक्की काय म्हणल्या आहेत, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर मित्रांनो, लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की जवळपास 26,40,000 लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आले नाहीत. किती महिलांना पैसे आले नाहीत? तर 26,40,000 लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आले नव्हते. मग जून महिन्यापासून बंद झालेले पैसे आता लाडक्या बहिणींना परत मिळणार का नाही, असा देखील प्रश्न यामध्ये मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी करत होत्या. तसेच अनेक लाडक्या बहिणींचं मत होतं की आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहोत. म्हणजे आपण पाहिलं आहे की बघा, 1/8/2025 ला एक मार्गदर्शक सूचना करण्यासाठी, एक छाननी करण्यासाठी परिपत्रक किंवा एक निवेदन एक आपल्या माजी सचिव किंवा माननीय सचिव यांच्याकडून जारी करण्यात आले होते. आणि या निवेदनामध्ये एक 7 ते 8 अटी किंवा 7 ते 8 बाबी ज्या की तपासायच्या आहेत त्या सांगण्यात आल्या होत्या. परंतु या सर्व अटी आणि या सर्व बाबींमध्ये देखील पात्र असून आम्हाला योजनेचे पैसे मिळाले नाहीत, असा प्रश्न किंवा असे अनेक लाडक्या बहिणी बोलत होत्या. आणि मग आमची फसवणूक झाली का, किंवा योजनेमध्ये आम्हाला जून आणि जुलैचे पैसे परत मिळणार का नाहीच, असा देखील प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत होत्या. तर आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी रायगडमध्ये ज्यावेळी झेंडावंदन केले, त्यावेळी त्यांना पत्रकारांद्वारे हा प्रश्न विचारला गेला की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी पडताळणी सुरू आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर अंगणवाडी सेविकांना देखील अडचणी येत आहेत, कारण अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी लाडक्या बहिणी योग्य माहिती देत नाही आहेत. आमचे पैसे बंद होणार म्हटल्यानंतर त्या अंगणवाडी सेविकांवर देखील मोठ्या प्रमाणावर राग किंवा रोष करत आहेत. मग अशामध्ये आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्र्यांनी काय सांगितलं, तर लक्षात घ्या, त्यांच्याद्वारे काही मुद्दे यामध्ये मांडले गेले. त्या मुद्द्यानुसार त्यांनी स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या 26 लाख महिलांचे हप्ता थांबवला आहे त्यांना या योजनेमधून कायमस्वरूपी बाद आम्ही केले नाही. म्हणजेच की त्यांची पुन्हा एकदा आम्ही पडताळणी करणार आहोत आणि ही पडताळणीसाठीच अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येत आहेत. आता लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये 3 किंवा दोघी तुम्ही विवाहित आहात आणि दोघी जरी लाभ घेत आहात. आता दोघींचा लाभ तुमचा हा थांबवला गेला आहे कधीपासून? जून महिन्यापासून. आणि यामध्ये जर अंगणवाडी सेविकांनी येऊन तुमची पडताळणी केली नाही तर तुम्हाला योजनेचे पैसे सुरू होतील का? तर नाहीच होणार. परंतु दोघींपैकी एकीला जरी पैसे चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांना ती माहिती द्यावी लागेल की बाबा ठीक आहे, आम्ही दोघींनी आता लाभ घेतला, परंतु यापुढे माझ्या सुनेचा लाभ चालू राहू द्या किंवा माझ्या सासूचा लाभ चालू राहू द्या, किंवा आम्ही 2 जावा आहे तर आमच्यापैकी मोठ्या जावीचा लाभ चालू राहू द्या किंवा लहान जावीचा लाभ चालू राहू द्या, असे तुम्हाला या ठिकाणी करावेच लागेल. तरच तुम्हाला योजनेचे पैसे सुरू राहतील. अन्यथा तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील का? तर मिळणार नाहीत. म्हणून तुम्हाला अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येऊ द्या, तुमची चौकशी करू द्या, पडताळणी करू द्या आणि त्यामध्ये तुम्ही पात्र दिसल्यास तुम्हाला योजनेचे हप्ते आम्ही सुरू करणार आहे, असे स्पष्टपणे या ठिकाणी आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. तसेच पडताळणीची प्रक्रिया देखील अगदी युद्ध पातळीवर होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमची ही पडताळणी होणार आहे. ही पडताळणी झाल्यानंतर ते सर्व डॉक्युमेंट तुमचे कलेक्टर ऑफिसला जाणार आहेत. कुठे जाणार? तर कलेक्टर ऑफिस म्हणजेच की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुमची ही सर्व कागदपत्र जाणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे हे सुरू होतील. त्यासोबतच जून आणि जुलैचे जर तुमचे पैसे मिळाले नसतील, लक्षात घ्या, तर ते देखील पैसे ज्या बहिणी यामध्ये पात्र होतील त्यांना हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. परंतु लक्षात घ्या, तुम्ही आता अटी व निकषांमध्ये पात्र असणे 100% आवश्यक असणार आहे. अटी व निकषांमध्ये जर तुम्ही पात्र नसाल तर मात्र तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत. हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे असतील यांच्याद्वारे स्पष्टपणे करण्यात आलेले आहे. आता यामध्ये बघा, या परिपत्रकामध्येच 5 नंबरचा मुद्दा होता. त्यामध्ये बघा तुम्ही स्पष्टपणे काय लिहिलं आहे. कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब. म्हणजे तुमचं रेशनिंग कार्ड जर एकत्र असेल तर तुम्ही रेशनिंग कार्डला एक कुटुंब, त्यामध्ये 2 आहेत, 3 आहेत, कितीही जरी लोक आहेत त्यांना एकच कुटुंब असं पकडलं जातं. मग एक रेशनिंग कार्ड मध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थींच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत हे तपासावे.
त्याखालीच शासन निर्णयानुसार एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे. म्हणजेच की यापुढे तुम्हाला याआधी मिळाले असतील ठीक आहे, आम्ही मान्य करतो की तुम्हाला योजनेचे पैसे आम्ही याआधी दिले, परंतु आता ज्या 26 लाख महिलांना थांबवलं आहे, ज्यांचे लाभ आता मिळत नाही आहेत, त्यांच्यामध्ये आता एकीलाच पैसे मिळणार, दोघीचे पैसे बंद. त्यासोबतच तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला पैसे मिळणार का? तर मिळणार नाहीत. तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरतं तरी देखील पैसे मिळणार नाहीत. तुमच्या कुटुंबामध्ये कुणाचे गव्हर्नमेंट सर्वंट आहे तरी पैसे मिळणार नाही. कुणाला पेन्शन मिळते तरी देखील पैसे मिळणार नाहीत. तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तरी देखील पैसे मिळणार नाहीत. या सर्व एवढ्याच अटी, वेगळं असं काही नाहीये. आता काही जणांनी सांगितलं की 5 एकर क्षेत्र नाव असेल तरी देखील योजनेचे पैसे मिळणार नाहीत, तर असा विषय कुठेही नाही. तुमच्या नावावर शेती किती आहे, काय आहे याचा आणि लाडकी बहीण योजनेच्या या निकषांचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. त्यामुळे या अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुमची पडताळणीची प्रक्रिया त्या ठिकाणी होत आहे आणि ही पडताळणीची प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या योजनेमधील पुढचे पैसे देखील जमा केले जाणार आहेत. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही महत्वाची माहिती असणार आहे. आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती पैसे मिळाले आहेत हे देखील आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच कामाच्या माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. आणि त्यासोबतच ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायची आहे. आणि तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते नेहमीप्रमाणे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र,